आणि यानंतर एक मोठी बातमी आहे संभाजीनगरमधली, कारण संभाजीनगरमध्ये दुष्काळात 13वा महिना लागलेला आहे. कारण आधीच 10 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा होतोय आणि त्यातच आता पाईपलाईन सुद्धा फुटलेली आहे. आताची ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधली. त्यामुळे पाईपलाईन फुटल्यामुळे आता लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसते. पैठण रोडवरच्या ढोरकीण इथली ही दृश्य आहेत आणि ही जलवाहिनी फुटलेली आहे. लाखो लिटर पाणी सध्या वाया जाताना आपण पाहतोय. तर संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघतोय, कारण संभाजीनगरमध्ये सध्या शहरामध्ये आणि एकूणच परिसरामध्ये सध्या 10 दिवसांच्या आड पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यातच संभाजीनगर पैठण रोडवरची ही पाईपलाईन फुटलेली आहे. ती जलवाहिनी फुटल्यामुळे आता लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसते. तर मे महिन्यामध्ये सध्या मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात पाऊस झाला, मात्र तरी सुद्धा संभाजीनगरमधल्या नागरिकांना अद्यापही 10 दिवसांच्या आड पाणी पुरवठा केला जातो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आता पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे तिथल्या नागरिकांवरती आता एका पद्धतीनं हे जलसंकट आपण पाहतोय. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत. कृष्णा, छत्रपती संभाजीनगर शहराला कुठे 8 दिवस, कुठे 10 दिवस, तर कुठे 12 दिवसाला एकदा पाणी येतंय. मुख्यमंत्र्याला या संदर्भात बैठक घ्यावी लागली आणि एक टार्गेट पाईपलाईन पूर्ण करण्याचं दिलं. त्यात आता पुन्हा हे नवं संकट या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकरांवरती आलंय आणि ही जायकवाडी धरणातून जे पाणी संभाजीनगरला पाठवलं जातं त्यात ही पाईपलाईन ढोरकीन जवळ या ठिकाणी फुटलेली आहे आणि त्यामुळे तिथे लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात आहे. किती उंचपर्यंत फवारे त्या पाण्याचे उडतायत हे आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे दुष्काळामध्ये हा 13वा महिना आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगरकरांना पाण्याचा जो दिवस आहे ते कदाचित एखाद दिवस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी कृष्णा, कधीची ही घटना आहे आणि याबद्दल प्रशासनाकडून काही दुरुस्तीचे उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत का, की अद्यापही परिस्थिती अशीच आहे? नाही, काही वेळापूर्वीचे हे दृश्य आहेत. अगदी अजूनही पाईपलाईन या ठिकाणी फुटलेलीच आहे आणि दुरुस्तीचं काम या ठिकाणी केलं जाईल. मात्र 2 गोष्टीमुळे हे सातत्यानं पाईपलाईन फुटते. नवी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्यामुळे ते करत असताना जुन्या पाईपलाईनला त्याचा डिस्टर्बन्स होतो आणि ती फुटली जाते आणि त्यामुळे अशा घटना गेल्या महिनाभरामध्ये अनेक वेळा पाईपलाईन फुटल्याच्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र काहीही असलं तरी प्रश्न संभाजीनगरकरांच्या पाण्याचा आहे आणि त्यात मात्र आता एक अडचण होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी कृष्णा, तुम्ही सांगता त्या पद्धतीने संभाजीनगरच्या या एकूणच पाण्याच्या प्रश्नाविषयी आणि या पाईपलाईन विषयी, पाणी पुरवठ्याविषयी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागलेलं होतं. मात्र त्याआधी आपण पाहिलंय संभाजीनगरमधले जे स्थानिक आमदार आहेत, जे लोकनेते आहेत, त्या सगळ्यांनी एकमेकांकडे या पाण्याच्या प्रश्नावरती बोट दाखवलेलं होतं. मग ज्यावेळेला अशा पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा मग हे स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात? नाही, निश्चित खरा प्रश्न आहे. कारण की सगळेच जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्या बाबत हा पडलेला सामान्य माणसाला देखील प्रश्न आहे. मात्र याचं उत्तर गेल्या वर्षानुवर्ष खरं तर मिळत नाहीये. यात आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो की म्हणजे संभाजीनगरकरांची थट्टा कशी असावी त्याचं उदाहरण असं आहे की ही जी मुख्य नवी पाईपलाईन आहे ती देखील मुख्य रस्त्याच्या खाली टाकण्यात आली होती. म्हणजे त्याच्यावरून रस्ता करण्यात आला होता. ती जर कदाचित फुटली असती तर त्यावरची गाडी कित्येक फुटापर्यंत उंच गेली असते. त्यामुळे या सगळ्याचं कोणालाच काही देणं घेणं नाही का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मात्र अगदी कृष्णा, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने कोणाला काही देणं घेणं नाहीये, अजिबात नियोजन नाहीये, हे सगळं यामधून समोर येत आहे. धन्यवाद माहितीसाठी.